ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर पहिल्यांदा मीडियासमोर आले। सत्तेमध्ये असल्याशिवाय कामं होत नव्हती म्हणून मी हा निर्णय घेतल्याचं नागेश पाटील आष्टीकरांचं म्हणणं आहे। सोबतच शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो, विचारधारा सोडली नाही असं आष्टीकरांनी म्हटलंय। ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी फेसबुक लाईव्ह मधून भूमिका मांडली आहे। सत्तेत आल्याशिवाय कामं होत नव्हती म्हणूनच मी हा निर्णय घेतल्याचं नागेश पाटील आष्टीकर म्हणाले। खासदार म्हणून निवडून देणाऱ्या लोकांची कामं पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं नागेश पाटील आष्टीकर म्हणाले। सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाहीये। माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामे करावी लागतील, मला त्यांची कामं करणं कर्मप्राप्त आहे। मी तुमच्या सालाना मला ठेवा आणि मी तुमचं साल नेकीनं पार पाडेन, पण मला काम तुमचे जर करायचे असतील, जर निधी जर आणायचा असेल, आपल्याकडे विकास जर आणायचा असेल तर सत्तेत जाणं हे कर्मप्राप्त आहे। काही जण नाराज असतील, काही जण खुश असतील, ठीक आहे। नाराज असले त्यांची मी नाराजी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन। विकास कामातून मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करेन, मी त्यांना रिझवण्याचा प्रयत्न करेन। आणि मी काय दुसरं कुठे गेलेलो नाही आहे, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलेला आहे। विचारधारेला कधीही बाजूला टाकलेलं नाहीये। आजच मी हिंगोलीच्या खासदारांचं आमच्या एक व्हिडिओ आष्टीकर पाटील त्याने मी पाहिलं की त्यांचं तेच म्हणणं आहे की आम्हाला निधी पाहिजे, आम्हाला निधी मिळत नाही। निधी म्हणजे कोणत्या प्रकारचा निधी हो साहेब? तुमच्या समोर सरकारी पक्षाचा उमेदवाराला पाडून उद्धव ठाकरेंना मतदान झालंय, विसरलात का तुम्ही? निधीवाल्यांनो काय निधी चाललाय? निधी म्हणजे घरी न्यायला निधी पाहिजे, सगळं काही पैशात तोलणार असाल, सगळं काही पैशात, निवडणुका लढूच नका ना। झोडून काढा हरकत नाही, राऊत माझ्या वडिलांसारखे असल्याचंही आष्टीकर म्हणाले। बोलणं हे शस्त्रापेक्षाही मोठं असतं। एकदा बोलून जातं माणूस, बोलताना पण पुन्हा त्याची भरपाई होत नाही। त्यामुळे खूप काय विनंती आहे आपल्याला की असंविधानिक नका बोलू। बाकी आपल्याच गावच्या बाबळीन, आपल्याच गावच्या पोरी आपण सगळेजण तोडायला कोणीच कोणाच्या ऊन कमी नसते। न कळत कोण ना कोणतरी म्हणजे हे यांचं ऐकून असं जर काही करायचा प्रयत्न जरी झाला तर एखाद्या वेळेस सावध नसताना एखादा गोष्ट होऊ शकते, पण त्याच्या नंतरचे परिणाम तुम्हाला माहित असतील की काय होऊ शकतात। तुम्ही तिकडे गेलात तर मात्र निधी मिळू देणार नाही। त्यामुळे एका अर्थाने या सगळ्या लोकांची आर्थिक कोंडी झालेली आहे, हे अगदी बरोबर आहे। पण मुद्दा असा आहे की ही अडचण फक्त एकट्या आष्टीकरांची आहे का? आष्टीकरांनी आत्ता दिलेली जी कारणं आहेत ती अतिशय तकलादू आहेत। राहिला प्रश्न की आम्हाला मान मिळत नव्हता वगैरे, आता जर यांना मान मिळत नसेल तर मग यांना उमेदवाऱ्या कशा काय दिल्या?